ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। माणिकराव कोकाटे यांच्या प्रकृती संदर्भात मेडिकल बुलेटिन काढणार। लीलावती रुग्णालय प्रशासन थोड्याच वेळात मेडिकल बुलेटिन काढणार। कोकाटेंविरोधातलं अटक वॉरंट नेऊन यावेळेस हे सगळं अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलीस कालपासून मुंबईत असल्याची ही माहिती। सदनिका गैरव्यवहार प्रकरण शिक्षेस स्थगिती देण्यासाठी कोकाटेंनी दाखल केलेल्या याचिकेवरती आज हायकोर्टात सुनावणी होणार। कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार कायम, सुनावणीकडे सर्वांचं लक्ष। माणिकराव कोकाटेंचं अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलीस हे लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचले। पोलीस कोकाटेंसंदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल घेणार। डॉक्टर देवरे यांचा पोलिसांनी जबाब नोंदवला। माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला। राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडून राजीनामा मंजूर। मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीनंतर राज्यपालांकडून कारवाई। कोकाटेंची प्रकृती सुधारण्यासाठी सिन्नरमधील गोंदेश्वर मंदिरात पूजा, कार्यकर्त्यांकडून विशेष पूजा आणि महाअभिषेक। तर कोकाटेंवरती सध्या मुंबईतील लीलावती या रुग्णालयामध्ये उपचार सुरू। 2017 साली शिवसेनेच्या निवडून आलेल्या 84 जागांवरती शिंदेंचा दावा। सूत्रांची माहिती, 2017 साली मुंबई पालिकेमध्ये शिवसेनेच्या 84 जागा निवडून आल्या होत्या, मात्र या जागा सोडण्यास भाजपचा स्पष्ट नकार असल्याची सूत्रांची माहिती। महायुतीचं जागावाटप 2 दिवसात पूर्ण होऊ शकतं। नेत्यांची जागावाटपासंदर्भात योग्य चर्चा सुरू आहे, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। ठाण्यात युती नको, भाजप मंडळ अध्यक्षांचं रवींद्र चव्हाणांना पत्र। युती संदर्भात मंडळ अध्यक्षांनी रवींद्र चव्हाणांची भेट घेतली। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुंबईमध्ये 2 दिवसीय विशेष दौरा। राज ठाकरे शनिवार आणि रविवारी करणार पूर्व उपनगर पश्चिम उपनगराचा दौरा। मनसेकडून अनेक शाखा नव्यानं सुरू केल्या जाणार। ठाकरेंच्या सेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघात किमान 3 जागा हव्या आहेत। मनसेची ठाकरेंच्या सेनेकडे मागणी। माहीम, विक्रोळी आणि शिवडीमध्ये जागावाटपाचा पेच, तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यावर लवकरच तोडगा काढणार। ठाकरे बंधू निवडणूक प्रचाराचा नारळ संयुक्त सभेनं फोडणार। मुंबई, नाशिक, ठाणे, पुण्यामध्ये ठाकरे बंधूंच्या 6 संयुक्त सभा होण्याची शक्यता। संयुक्त सभा घेण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी। 16 तारखेला ठाकरे बंधूंचं अस्तित्व संपलेलं असेल, किरीट सोमय्यांची ठाकरे बंधूंवर टीका। मुंबईला लुटण्याचं काम ठाकरेंनी केल्याचाही सोमय्यांचा आरोप। उद्धव ठाकरेंसाठी ही शेवटची निवडणूक असेल। निवडणुकीनंतर ठाकरेंचे कार्यकर्ते देखील राहणार नाहीयेत। पक्षात फक्त उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे राहतील। अंबादास दानवे तर रावसाहेब दानवे यांचा ठाकरेंवर निशाणा। आशिष शेलार यांची ठाकरेंच्या शिवसेनेवरती कविता करत यावेळेस ट्विट, तर यांच्या जगण्यात उरला नाही राम, काय करणार मुंबईकरांसाठी काम। ट्विटवरून आशिष शेलार यांचा ठाकरेंवर निशाणा। शेलार, केशव उपाध्ये शीघ्र कवी झालेले आहेत। गजानन काळेंची आशिष शेलार आणि केशव उपाध्ये यांच्यावर टीका, तर दुसऱ्या पक्षातून आलेल्यांचे लाड करत आमदार केलेत। मात्र केशवराव विधान परिषदेपासून दूरच, काळेंचा उपाध्यांवर निशाणा। ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद समोर। मनोरमा नगर प्रभाग क्रमांक 3 मध्ये स्थानिक उमेदवार हवा, पदाधिकाऱ्यांची मागणी। तर भूषण भोईर, मधुकर पावशे यांना स्थानिकांचा विरोध। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती। भाजप पक्ष कार्यालयामध्ये मंत्री अतुल सावे यांच्याकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रताप पाटील चिखलीकर आणि आमदार हेमंत पाटील यांच्यामध्ये भेट। युतीसाठी भाजप शिवसेनेकडे प्रस्ताव दिला आहे। युती झाली नाही तर राष्ट्रवादी स्वतंत्र लढेल। पालिका निवडणुकीसंदर्भात आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची भूमिका। मुंबई पालिका निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाकडून एकला चलोरेचा नारा। गोवंडी, शिवाजीनगर, भायखळासह अन्य जागांची चाचपणी सुरू। यंदा जास्त जागा जिंकण्यासाठी आमचे प्रयत्न, अबू आझमींचं भूमिका। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कल्याण डोंबिवलीमध्ये हळदी कुंकू सोहळ्यांचा धडाका। मतदारांना आकर्षित करण्यासाठी इच्छुकांच्या संक्रांतीच्या निमित्तानं खेळ पैठणीचा, तर निवडणुकीच्या रिंगणामध्ये लाडक्या बहिणींना मान। पवारांच्या राष्ट्रवादीच्या राहुल कलाटे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा। मात्र प्रभाग क्रमांक 25 मधील भाजपच्या इच्छुकांकडून कलाटेंच्या पक्षप्रवेशाला विरोध। कलाटेंना पक्षात घेतलं तर आम्ही वेगळा निर्णय घेऊ, भाजपचा कार्यकर्त्यांना इशारा। 550 कोटी रुपयांच्या योजनेवरून परभणीमध्ये काँग्रेस भाजप नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप। 4 वर्षांपूर्वी काँग्रेसनं आणलेली योजना भाजपनं नियम डावलून आचारसंहितेमध्ये मंजूर केल्याचा काँग्रेसचा आरोप। तर योजना भाजपचीच, सर्व नियमानुसार टेंडर काढलं, भाजपचं प्रत्युत्तर।
ॲडव्होकेट निकम राजकीय पक्षाशी निगडीत, त्यामुळे त्यांना बदला. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेचा बीड कोर्टामध्ये अर्ज. सुनावणीवरती परिणाम होत असल्याचा घुलेच्या अर्जात उल्लेख. वाशिममध्ये गुलाबी थंडीत देखील उमेदवारांकडून रात्री उशिरापर्यंत प्रचार. प्रभागामध्ये कॉर्नर सभा, प्रचार रॅली यासोबतच घरी घरी जाऊन उमेदवारांकडून प्रचार सुरू. बुलढाणामध्ये मतमोजणीच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांकडून मॉक ड्रिल आणि रूट मार्च. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बुलढाणा पोलीस सज्ज. वाशिम नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार. नगराध्यक्ष पदासाठी 8 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये. ईव्हीएम मशीनसह मतदान साहित्य पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्राकडे रवाना. रत्नागिरी जिल्ह्यातील 4 नगर परिषद आणि 3 नगरपंचायतींसाठी रविवारी मतमोजणी होणार. तर मतमोजणीच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात. नंदुरबारमधील 4ही नगरपालिकेच्या मतमोजणीसाठी तयारी अंतिम टप्प्यात. रविवारी 29 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडणार. रत्नागिरी शहरामध्ये भरवस्तीत बिबट्याचा वावर. वसाहतीमधील सीसीटीव्हीमध्ये बिबट्या कैद. बिबट्याला जेरबंद करण्याची स्थानिकांची मागणी. नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसी मधील कंपनीत भीषण अपघात. अवादा कंपनीत निर्माणाधीन टाकी कोसळली. अपघातामध्ये काही कामगार जखमी झाल्याची माहिती. अक्कलकुवाच्या अंमलीबार घाटामध्ये 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर परिवहन विभागाला जाग. महिनाभरामध्ये 8 स्कूल बस आणि 92 रिक्षांवर कारवाई. परिवहन विभागाकडून वाहनांची तपासणी. जामनेरमध्ये 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाची निर्घृण हत्या. निलेश कासार असं 26 वर्षीय हत्या झालेल्या तरुणाचं नाव. तांत्रिक पुराव्यांच्या आधारावरती 2 आरोपींना गुजरातमधून अटक, तर आरोपींकडून हत्येची ही कबुली. वाशिममध्ये हळदीच्या दरामध्ये वाढ. रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला 15,000 प्रति क्विंटलचा भाव. शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. गोंदियातील धान उत्पादक शेतकरी भाजीपाला लागवडीकडे वळला. जिल्ह्यामध्ये तब्बल 1014 हेक्टरवरती शेतकऱ्यांकडून भाजीपाला लागवड. चांगले उत्पन्न आणि दर मिळत असल्यानं भाजीपाला लागवडीला शेतकऱ्यांची पसंती. जळगावच्या गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी पहिलं आवर्तन सोडलं. चाळीसगाव, पाचोरा, भडगाव आणि जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार. गहू, हरभरा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. मुंबईमध्ये एनएसजी, क्यूआरटीसह इतर सुरक्षा यंत्रणांकडून 48 तासांचा संयुक्त दहशतवाद विरोधी सराव. हाजी अली दर्गा, ओएनजीसी, बीकेसी आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात मॉकड्रिल केल्याची माहिती. अंगणवाडी बालिकांसाठी आता विशेष आरोग्य तपासणी मोहीम. जिल्ह्यामध्ये कुपोषित बालकांचं प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न. नांदेडच्या माळेगावातील यात्रेला देवस्वारीनं सुरुवात. देवस्वारीत हळद, खोबरं, बैल भंडाऱ्याची उधळण तर करत यावेळेस हजारो भाविक यात्रेमध्ये सहभागी. खंडोबाची भारतातील ही सर्वात मोठी यात्रा मानली जाते. नवी मुंबई विमानतळ नामकरणासाठी पुन्हा एकदा संघर्ष. विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव देण्याची मागणी. सोमवारी सर्वपक्षीय समितीच्या नेतृत्वात जनाक्रोश दिंडी मोर्चा काढला जाणार. वसई विरार पालिकेमध्ये 29 गावांचा समावेश केल्याप्रकरणी दाखल 5 याचिकांवरती 22 डिसेंबरला सुनावणी होणार. मनपा निवडणुकीच्या दृष्टीनं सुनावणीला महत्व. ऑगस्ट 2025 मध्ये राज्य सरकारने 29 गावांचा समावेश वसई विरार पालिकेत केला होता. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सर्वपक्षीय गटनेत्यांचं चहापान. कामकाज संपल्यानंतर लोकसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये सर्वपक्षीय गटनेत्यांचं चहापान. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, खासदार प्रियंका गांधी यांच्यासोबतच खासदार सुप्रिया सुळे या देखील या चहापानाला उपस्थित. राज्यात एचआयव्ही बाधित रुग्णांच्या उपचारासंदर्भात चिंताजनक माहिती समोर. गेल्या वर्षभरामध्ये 15,430 रुग्णांनी उपचार अर्धवट सोडले. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा. तर माहिती अधिकारातून ही संपूर्ण माहिती समोर. ब्रिक्सची धुरा भारताच्या खांद्यावर. 1 जानेवारीपासून औपचारिकरित्या जबाबदारी स्वीकारणार. अमेरिकेमध्ये ट्रम्प सत्तेवर आल्यापासून ब्रिक्स देशांवरती दबाव. भारताच्या नेतृत्वाची कसोटी लागणार. अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी त्यांचा जुहू परिसरातील एक आलिशान फ्लॅट विकला. 3,20,00,000 रुपयांना यावेळेस फ्लॅटची विक्री करण्यात आल्याचं समजतंय. 13 वर्षांपूर्वी 1,25,00,000 रुपयांनी फ्लॅट खरेदी केला होता. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.